आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने सध्या गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे। त्यामुळे कमर्शियल गॅस, घरगुती देखील गॅसची मोठी मागणी वाढलेली आहे। त्याचबरोबर सध्या गॅस मिळत नसल्याने सध्या स्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना अशा पद्धतीनं जो इलेक्ट्रिक शेगड्या आहेत त्याकडे सध्या कल दिसतोय। कारण या सध्याची गॅसचा जो तुटवडा निर्माण झालेला आहे, गॅस कुठेतरी आता वेटिंगवर आहे आणि त्यामुळे सध्या ग्राहक जे आहेत ते सध्या या इलेक्ट्रिक गॅसकडे सध्या कल भर देताना पाहायला मिळत आहेत। एकीकडे गॅस आपण पाहिला तर कमर्शियल गॅस सध्या स्थितीमध्ये मिळत नाही आणि त्याचा फटका जो आहे तो आता जे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांना देखील बसलेला आहे आणि त्याचबरोबर सध्या जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांचे देखील जो गॅस आहे तो सध्या मिळत नसल्याने वेटिंगवर असल्यामुळे सध्या स्थितीमध्ये अशा पद्धतीने जे इलेक्ट्रिक शेगड्या आहेत त्यांच्याकडे सध्या जो भर आहे तो सर्वसामान्यांचा पाहायला मिळतोय। खरेदी करताना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला नागरिक दिसत आहेत। आपण थेट त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। काका, काय सांगणार, सध्या इलेक्ट्रिक शेगडी खरेदी करताय तुम्ही, का खरेदी करताय ही शेगडी नेमकी? याच्यामध्ये आपल्या गॅसची या युद्धामुळं जेवढं गॅसची आपण खरेदी करीत होतो त्याच्यामध्ये महागाई वाढल्यामुळं आम्हाला ह्या इलेक्ट्रिकमुळं या शेगडीकडे वळावं तर टाईम पडला आहे। लाकडाचं पुन्हा जळतं नाही, भेटत नाही टायमाला आणि त्याच्यामुळे आता लाकूड कुठून येणार म्हणून इलेक्ट्रिक शेगडी खरेदी करण्यासाठी आम्ही आलेलो आहे दुकानामध्ये। अंदाजे किंमत किती आहे, परवडणारी आहे का तुम्हाला? तशा नियमाने पुरत नाही, पण आता ते साधारण तर दुकानदार सांगतात की 2200, 2600, काहीचे 2800, 3200 काही किमती येतो असा विषय। त्याच्यामुळे आता नाविलाजाने आम्हाला काहीतरी खरेदी करावं कुटुंब चालवण्यासाठी। अगदीच आपण पाहिलं तर गॅसची दरवाढ झालेली आहे आणि त्यामुळे आता जो सर्वसामान्य नागरिक आहे तो सध्या इलेक्ट्रिकल जी शेगडी आहे त्याकडे भर देताना पाहायला मिळतं। आपल्यासोबत आणखीन काही नागरिक आहेत। दादा, शेगडी खरेदी करण्यासाठी आलेला आहात, काय किंमत आहे अंदाजे आणि सध्या परवडणारी आहे की शेगडी घेण्यासारखी आहे का? परवडायला कसं आहे, कारण की विषय असा आहे की तुम्हाला सांगतो हिचे रेट थोडे कमी आहेत, हिचे जास्त आहेत। आता जास्त आणि कमी म्हणल्यानंतर थोडं समतोल होतो ना, कारण की हिच्यात काय शाट लागत नाही। त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो म्हणजे ही अशी येतं की साईडला जरी बोट ठेवलं तर हिला शाट लागत नाही, तर आतमध्ये समज होतं तिला व्होल्टेज हे ते सगळं व्यवस्थित। तुम्हाला परवडणार आहे का सध्या, कारण गॅसच्या ज्या किमती आहेत त्याप्रमाणे सध्या गॅसला समज तुम्हाला सांगतो 1000-1100 रुपये लागायला लागेल भरायला, कारण की 1-1.5 महिना बी लागत नाही। हे कसं जर घेतलं तर हे होतं समज। सध्या ते चुलीवरचा स्वयंपाक करतायत का घरी तुम्ही? सध्या घरी कसं चालतंय? घरी गॅस चुलीवरला दोन्ही बिजे लाकडं मिळत आहेत का तुम्हाला सध्या? आता सध्या नाहीत ना, कारण काय झालं, कारण JCPने हे तिने हे केल्यामुळे आता तुम्हाला जळतण कमी झालं बघा। जळतण कमी झाल्यामुळे ते भेटाना, म्हणून तर आम्ही समज खरेदी करायसाठी आलो। इथं आलं तर हे जरा थोडे भाव जास्त वाटायला आले। अगदीच आपण आणखीन काही नागरिक आहेत। दादा, सध्याची परिस्थिती कशी आहे, कारण गॅस वेळेवर मिळत नसल्याचे चिन्ह आहेत, काय सांगाल सध्या? हो ना, नाही पर्यायच नाही ना, एक तर सरपण नाही, गॅस वेळेवर मिळत नाही, त्याच्यामुळं इलेक्ट्रिक शेगडी जरा बरी वाटायला लागली आता कोणालाही, प्रत्येकाला। आणि परवडणारी आहे का आता ही सध्या? परवडत जरी नसलं तरी जेवण तर करावंच लागतं ना, दैनंदिन गरजा जे असतात ते भागावंच लागतात ना, त्याच्यामुळं परवडत जरी नसलं तरी मी खरेदी करावं लागते। आणि त्यातले ते गुरुकृपा फर्निचर जरा थोडं बरं वाटतं आम्हाला, कुठले सगळेच भावामध्ये याच्यामध्ये अगदीच आपण पाहिलं तर खरं तर या शेगड्या ज्या आहेत ते सध्या ज्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत, कारण जो गॅसचा तुटवडा सध्या निर्माण झालेला आहे, कारण गॅस सध्या वेटिंगवर पाहायला मिळतोय। आपल्यासोबत या दुकानाचे ओनर आहेत, त्यांच्याशी बोलूयात। दादा, सध्या कशी परिस्थिती आहे, कारण या ठिकाणी गर्दी वाढताना दिसते ग्राहकांची? हो, गर्दी वाढताना दिसते। गॅसची टंचाईमुळं हे शेगडीचं जे आहे इलेक्ट्रिकचं वस्तू घेण्याकडे लोकांची वाढती हे मागणी जास्त झालेली आहे। मागणी का वाढली, काय वाटतं तुम्हाला? गॅस टंचाईमुळं हे मागणी त्याच्यामुळे वाढली जास्त आहे। साधारणतः आता याची किंमत काय असणार आहे? याची 2000 पासून सुरुवात आहे, याची सरासरी 2000 ते 3500 पर्यंत लास्ट हे किती दिवस चालू शकते सध्या, म्हणजे स्वयंपाक? कंपनीत 1 वर्ष वॉरंटी आहे, नंतर समजा त्याची लाईफ भरपूर आहे, लाईफला काही अडचण नाही, त्याची 4-5 वर्ष ती चालू शकते। याच्यामुळे काही वीज वगैरे जास्त लागते असं काय आहे? नाही, वीज तर लागणार ना, वीज 2000 वॅट वीज लागणार, त्याचा वीजचं येतं। सध्या किती काय किंमत काय त्याच्या? याची सरासरी 2000, 2200, 2500, 3000 केनस्टारची आहे, त्याच्यात बजाजची आहे, व्हीगार्डची आहे, RRची आहे, सर एकंदरीत 2000 पासून ते 3500 पर्यंत लास्ट त्याची रेंज आहे। अगदीच आपण पाहिलं तर युद्धजन्य परिस्थिती जी निर्माण झालेली आहे त्याचा फटका आता सर्वसामान्यांच्या खिशाला पडताना पाहायला मिळतोय। कारण सध्या जे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे। गॅस सध्या
वेटिंगवर असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे सध्या ग्राहक जे आहेत ते सध्या अशा दुकानावर पाहायला मिळत आहेत, कारण जी शेगडी आहे ती इलेक्ट्रिक शेगडीकडे सध्याचा सर्वसामान्य नागरिकांचा सध्या कल मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अजय गाडे, LS मराठी, जालना.